नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज पण आपण एका ट्रेंडिंग व्हिडिओ एडिटिंगवरती व्हिडिओ केलेला आहे. जसं की तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओमध्ये मी जे काही मटेरियल यूज केलेले, हे तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल. तिथून तुम्ही जी-फाईल वगैरे घेऊन घ्यायचे आणि जर तुम्हाला मटेरियल घेता येत नसेल, तर त्याच्यावरती स्पेशल एक व्हिडिओ बनवला आहे. तुम्ही तो व्हिडिओ एकदा बघू शकता. त्याची लिंक आणि वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉइन होऊ शकता. तिथं पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं. तर टेलिग्राम चॅनलची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तर आता चला मित्रांनो, जरा उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी तुम्ही काय करायचं, सर्वात पहिले अलिट मोशनमध्ये यायचे आणि अशा प्रकारे जे मी तुम्हाला बिटमार्क आणि इफेक्ट प्रोजेक्ट लिंक दिलेली आहे, डिस्क्रिप्शनला साईट लिंक भेटून जाईल आपली. तर तिथं जायचे आणि तिथून तुम्ही काय करायचे, आपला प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घ्यायचे पोस्टमधून. ठीक आहे, हे दोन. तर हे दोघं प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट केल्यावर मित्रांनो काय करायचे, आता इथून आधी काय करायचं, पहिला जो काही आपला बिटमार्क प्रोजेक्ट आहे याला ओपन करायचे. ठीक आहे. आता इथं आधीपासून मी तुम्हाला काही ग्रुप, इथं एक ब्लॅक स्क्रीनचा फोटो लावून दिलेला आहे. ठीक आहे. आणि इथं पण एक फोटो आणि इथं एक व्हिडिओ दिलेले आहे. इथं मी ॲड करून ठेवले. हे नंतर आपण बघू. ठीक आहे. आधी काय करायचं, सुरुवातीला तुम्हाला काय करायचं, तुमचा कोणताही एका फोटोचे बॅकग्राऊंड कट करून घ्यायचे. मागचे बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घ्यायचे. आता रिमूव्ह करण्यासाठी तुम्हाला काय करायचं, फोटो रूम ॲप घ्यायचे. आपल्या टेलिग्राम चॅनल जॉइन करायचे. इथून काय करायचे, इंटरनेट ऑन करायचंय. तर मी करून देतो. आता काय करायचं, आता इथून तुम्ही स्टार्ट फ्रॉम फोटोवरती क्लिक करून इथून तुम्ही तुमचा कोणताही एका फोटोचे बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घ्यायचे. जसे की इथून सिंपली मी समजा इथून मी हा फोटो घेतलेला आहे, समजा अशा प्रकारे ऑटोमॅटिक याचे बॅकग्राऊंड कट होऊन जाईल. त्यानंतर कट झाल्यानंतर इथं तुम्हाला खाली एक ऑप्शन दिसेल ट्रान्सपरंट म्हणून, अशा प्रकारे. तर याच्यावरती क्लिक करायचे. ठीक आहे. इथं क्लिक केल्यानंतर इथून एक्सपोर्टवरती क्लिक करून सेव्ह टू म्हणजे एक्सपोर्ट युअर डिव्हाइस इथं नाव दिसतं, हे बघू शकता. ऑटोमॅटिक इथून सेव्ह होऊन जाईल. सेव्ह झालं नसेल तर सेव्ह टू गॅलरी आयकॉनवरती क्लिक करायचं. ठीक आहे. पण तुम्ही इथं ट्रान्सपरंट केलं तेव्हाच तो ट्रान्सपरंट बॅकग्राऊंडमध्ये सेव्ह होईल. जर तुम्ही असंच साधं सेव्ह केलं तर त्याचे बॅकग्राऊंड व्हाईट कलरमध्ये किंवा ब्लॅक कलरमध्ये येईल. ते नाही पाहिजे आपल्याला, इथं ट्रान्सपरंट करायचं तुम्ही. ठीक आहे. आणि ट्रान्सपरंट तेव्हा दिसेल जेव्हा तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरून हे ॲप घेणार तेव्हा. ठीक आहे. आता अशा प्रकारे तुम्ही कोणताही तुमचा एका फोटोचा जो छान फोटो असेल त्याचे बॅकग्राऊंड कट करून घ्यायचे. नंतर आता आपला अलाइट मोशन ॲपला परत ओपन करायचे. ठीक आहे. तरी तुम्ही ओपन केलेले आणि आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवरती यायचे. आता इथं मी तुम्हाला एक इथं ब्लॅक स्क्रीनचा फोटो लावून दिलेले, तर याच्यावरती क्लिक करून इथं कलर एल फिलचं ऑप्शन आहे, या ठिकाणी क्लिक करायचे. या अंकांवरती क्लिक करायचे आणि इथून तुम्ही काय करायचे, जो कट केलेला फोटो असेल, जसे की इथून मी हा फोटो घेणार आहे 1 नंबरवाला. ठीक आहे. तर मी इथून फोटोवरती क्लिक केले. इथं जर तुमचे फोटो दिसत नसतील तर वरती इथं फोल्डर नाव आहे, तर याच्यावरती क्लिक करून ज्या पण फोल्डरमध्ये तुमचे फोटो असतील तर तो फोल्डर सिलेक्ट करायच्या नंतर इथं तुम्हाला तुमचे फोटो दिसतील. ठीक आहे. आता इथून फोटो सिलेक्ट करून इथं वरती प्लस बटन दिलेले, तर याच्यावरती क्लिक करायचे. नंतर फोटो इथे ॲड होऊन जाईल. ठीक आहे. फोटो ॲड झाल्यानंतर काय करायचे, इथं जर फोटो कट झालेले दिसत असेल तर इथं तुम्हाला फिट नाव दिसतंय, तर याच्यावरती क्लिक करून बघायचे. याच्यावरती क्लिक केला तर फोटो छोटा होऊन जाईल. फिलवरती क्लिक केला तर फोटो थोडा मोठा होऊन जाईल. ठीक आहे. तर हे तुम्ही करून बघायचे. नंतर काय करायचे, जे काही ग्रुप आहे तर यांच्यामध्ये फोटो लावून घेऊ. नंतर या फोटोची आपण सेटिंग वगैरे करू. ठीक आहे. आता सर्वात पहिले काय करायचे, आता जो काही खालचा पहिला ग्रुप आहे याच्यावरती क्लिक करायचे आणि एडिट ग्रुपमध्ये यायचे. इथं सुरुवातीला यायचे. आता इथून प्लस बटनवरती क्लिक करून मीडियामधून तुम्ही तुमचा फोटो घ्यायचे. पण आता एक बग आहे, म्हणजेच एक प्रॉब्लेम चालू आहे अलिट मोशनचा, की इथून जर तुम्ही फोटो घेतला तर तो फोटो लवकर दिसत नाही तिथं. समजा इथं या फोटोवरती मी क्लिक केलं तर फोटो इथं खूपच टाईमनुसार येतो. खूप टाईम लागतो यायला. आता अशा प्रकारे जर तुमच्यासोबत होत असेल तर एक ट्रिक सांगतो तुम्हाला. तर तुम्ही बॅक यायचे. इथं मी तुम्हाला एक अशा प्रकारे फोटो लावून दिलेला आहे, बघू शकता छोटासा. आणि इथं तो डोळ्याचा आयकॉन बंद केलेले. आधी काय करायचं, डोळ्याच्या आयकॉनवरती क्लिक करून फोटो ऑन करून घ्यायचे. फोटोवरती क्लिक करायचे. हे चौकोन बॉक्स आहे तर याच्यावरती क्लिक करायचे आणि इथं तुम्हाला कॉपी लेयर नाव दिसेल, तर याच्यावरती एकदा क्लिक करायचं. इथून हा फोटो कॉपी होऊन जाईल. आता परत तुम्ही ग्रुपला ओपन करायचे. इथून एडिट ग्रुपमध्ये येऊन सुरुवातीला येऊन चौकोन बॉक्सवरती परत क्लिक करायचे, पेस्ट लेयर करायचे. आता इथं फोटो पेस्ट होऊन जाईल. फोटोवरती क्लिक करून शेवटी यायचे आणि या आयकॉनवरती क्लिक करून फोटोला इथपर्यंत ओढायचे. नंतर फोटोच्या उजव्या साईडला जी खाली जागा येतील या ठिकाणी आहे, तर याच्यावरती क्लिक करून ठेवायचे आणि फोटोला रेक्टेंगलच्या खाली घेऊन घ्यायचे.
फोटोवरती क्लिक करून मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये येऊन 3 नंबरचा आयकॉनवरती क्लिक करून फोटोला छोटं वगैरे करून 1 नंबरचा आयकॉनवरती क्लिक करून खालीवरती करून लावून घ्यायचे. नंतर कलर एलपेनमध्ये येऊन काय करायचे, इथे क्लिक करायचे, या अंकांवरती क्लिक करायचे. इथून तुम्ही तुमचा दुसरा जो फोटो घ्यायचा असेल, फोटो घेऊन इथं रिप्लेस करून घ्यायचे प्लस बटनवरती क्लिक करून, ठीक आहे. आणि बराबर इथं लावून घ्यायचे. बस अशा प्रकारे तुम्ही करत चालायचे, ठीक आहे. पटापट काय काय करायचं, ग्रुप ओपन करायचे, इथून ती लेयर पेस्ट करायचे, ठीक आहे. परत इथून लेयर पेस्ट केली की इथून इथेपर्यंत ओढायचे आणि या फोटोला रेक्टेंगल खाली घ्यायचे. नंतर फोटो इथून तुम्ही रिप्लेस करून घ्यायचे, जो तुम्हाला फोटो घ्यायचा असेल तर तो फोटो रिप्लेस करायचे. आणि नंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममधून फोटोला छोटं वगैरे करून घ्यायचे आणि बराबर इथे ॲडजस्ट करून लावून घ्यायचे. अशा प्रकारे सगळे ग्रुपमध्ये तुम्ही तुमचे फोटो लावून घ्या. तर मी सगळे ग्रुपमध्ये फोटो लावून देतो, ठीक आहे. इथून तर बघू शकता मित्रांनो, आता सगळे जे काही ग्रुप होते तर यांच्यामध्ये मी फोटो लावून घेतलेले आहे. इथं आपले फोटो दिसत आहे, बघू शकता. अशा प्रकारे फोटो लावून घ्या. नंतर जर फोटोचं म्हणजे इथं या ठिकाणी बघू शकता, इथं जर जास्त मोठा फोटो दिसतोय तुमचा, तर तुम्ही काय करायचं, जो आता इथं आपण फोटो लावला इथं बघू शकता, तर याच्यावरती क्लिक करायचे. इथं एपिसमध्ये यायचे. इथं 1 नंबरचा एक इफेक्ट आहे वाइप, तर फक्त याच्यावरती क्लिक करायचे. ही 1 नंबरची रेसला वाढवायचं, कमी जास्त करायचं. बाकीचे खालच्या रेसला कुठेही हात लावू नका, ठीक आहे. फक्त 1 नंबरची रेस आहे. तुम्ही हे जेवढी वाढवणार तेवढा फोटो अशा प्रकारे कमी होईल आणि जेवढी कमी करणार तेवढा फोटो मोठा होईल. अशा प्रकारे तुम्ही तुमचे फोटो ॲडजस्ट करून इथं लावून घ्या, ठीक आहे. इथं आता मी इथं फोटो बरोबर लावून घेतलेला आहे माझ्या हिशोबाने. तुम्हाला जसं लावायचं असेल तसं लावून घ्या. नंतर काय करायचं, परत आता हा जो काही फोटो आहे तर तुम्ही शेवटीपर्यंत ओढून घ्या, ठीक आहे. डायरेक्ट शेवटीपर्यंत ओढून घ्या आणि नंतर काय करायचे, इथं फक्त फोटो आता काय करायचं, पुढच्या या बाणवरती क्लिक करायचे एकदा आणि पुढच्या बिटमार्कवरती तुम्ही ऑटोमॅटिक येऊन लागणार. नंतर फोटोवरती क्लिक करून आणि जे काही मध्यभागी कट करायचं ऑप्शन आहे तर याच्यावरती क्लिक करून फोटोला मध्यभागी कट करायचे. सेम अशा प्रकारे शेवटीपर्यंत तुम्ही मध्यभागी फोटो कट करत चालायचे, ठीक आहे. शेवटीपर्यंत करून घ्या अशा प्रकारे पटापट. तर मी शेवटीपर्यंत करून घेतो, मग मी तुम्हाला बाकीची प्रोसेस पण समजून सांगतो, ठीक आहे. तर बघू शकता इथून आता मी शेवटीपर्यंत कट केलेली. नंतर काय करायचे, फोटो तुम्ही रिप्लेस करून घ्यायचे. फक्त फोटोवरती क्लिक करून कलर एलबीमध्ये यायचे, या अंकांवरती क्लिक करून फोटो सिलेक्ट करायचे, प्लस बटनवरती क्लिक करून फोटो रिप्लेस करून घ्या. अशा प्रकारे सगळे शेवटीपर्यंत वेगवेगळे फोटो लावून घ्या. तर मी फोटो पण लावून घेतो, ठीक आहे. तर बघू शकता मित्रांनो, शेवटीपर्यंत सगळे फोटो इथून मी रिप्लेस करून घेतलेले आहे, ठीक आहे. आता एवढं झालेलं आहे. आता काय करायचं, परत तुम्ही आता इथं मी तुम्हाला खाली एक व्हिडिओ दिलेला आहे, बघू शकता. तर तुम्ही काय करायचं, आता मी तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी सांगतोय त्या ठिकाणी तुम्ही येत चालायचं, ठीक आहे. आता जो काही 3 फोटो आहेत छोटे-छोटे तर सोडायचे. आता याच्या पुढच्या फोटोवरती क्लिक करून परत चौकोन बॉक्सवरती क्लिक करून इथं तुम्हाला एक डुप्लिकेट लेयर हे नाव दिसेल, तर याच्यावरती क्लिक करायचे. याचे डबल फोटो होऊन जातील. परत पुढच्या फोटोवरती क्लिक करून याला पण डबल फोटो करायचे. हे 2 फोटो डबल झाले की पुढचा हा जो काही एक फोटो आहे तर याला सोडून द्यायचे. या फोटोला सोडून पुढचे जे काही हे 2 फोटो आहेत तर यांना पण डबल करून घ्यायचे अशा प्रकारे, ठीक आहे. अशा प्रकारे टोटल हे 4 फोटोंना डबल करायचे, ठीक आहे. आणि नंतर काय करायचे, आता हा जो काही व्हिडिओ आहे तर इथं एक खाली मी तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे ब्लॅक स्क्रीनचा, बघू शकता. इथं हे डोळ्याचं बटन बंद आहे, तर इथून याला ऑन करून घ्या, ठीक आहे. ऑन केल्यानंतर या व्हिडिओला पूर्णपणे वरती ओढून घ्यायचे. नंतर परत या व्हिडिओवरती क्लिक करून चौकोन बॉक्सवरती क्लिक करून एकदा कॉपी लेअरवरती क्लिक करायचे. आता हा पुढचा फोटो सोडून द्यायचे. आता डायरेक्ट आता 11.10 सेकंदाचा हा बीटमार्क आहे, तर याच्यावरती यायचे. परत त्या चौकोन बॉक्सवरती क्लिक करून पेस्ट लेयर करायचे, ठीक आहे. आणि अशाच प्रकारे एवढं करायचं, ठीक आहे. एवढं झाल्यानंतर काय करायचं, परत तुम्ही इथं खाली यायचे आणि खाली आल्यानंतर इथं जे काही डबल फोटो केलेले आहेत आपण, त्यांपैकी जे काही वरवरचे फोटो असतील तर यांच्या खाली जागा असेल बाजूला, तर इथं क्लिक करून ठेवायचे आणि फोटोला पूर्ण या व्हिडिओच्या वरती घ्यायचे, ठीक आहे. फक्त जे आपण डबल फोटो बनवले फक्त त्यांनाच वरती घ्यायचे, ठीक आहे. अशा प्रकारे, ठीक आहे. तर बघू शकता इथं आता मी हे 4ही फोटोंना वरती घेऊन घेतलेले, ठीक आहे. आता त्यानंतर बॅक यायचे. आपला इफेक्टचा प्रोजेक्ट हे तुम्ही इम्पोर्ट केला असेल त्याला ओपन करायचे आणि त्यानंतर काय करायचं, सर्वात पहिले तुम्ही पहिला जो काही फोटो आहे याच्यावरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये यायचे. 3 डॉटवरती क्लिक करायचे इथं बाजूला आणि कॉपीवरती क्लिक करायचे, ठीक आहे. नंतर इथं हा फोटोवरचे इफेक्ट कॉपी होऊन जातील. परत आपला जो काही बीटमॅप प्रोजेक्ट याला ओपन करायचे आणि सुरुवातीचे जे काही 3.28 सेकंदाचे बीटमॅप आहे तर याच्यावरती याचे जे काही सुरुवातीचे हे छोटे-छोटे 3 फोटो आहे तर हे तिघं फोटो म्हणजे एक फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये यायचे. 3 डॉट्सवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट्स करायचे, ठीक आहे. अशा प्रकारे काय करायचे, तिघं फोटोंना इफेक्ट तुम्ही पेस्ट करून द्यायचे, ठीक आहे. नंतर परत अशा प्रकारे पुढे यायचे, ठीक आहे. आता मी तुम्हाला ज्या ठिकाणी सांगतोय तिथे यायचं 14.20 सेकंदाच्या बीटमार्कवरती, ठीक आहे. आता याच्या पुढे पण काय करायचे, या पुढचा पहिला फोटोला इफेक्ट पेस्ट करायचे. नंतर दुसरा एक फोटो सोडायचे. परत तिसरा फोटोला इफेक्ट पेस्ट करायचे. परत पुढचा एक चौथा फोटो सोडायचे. परत इकडे 5व्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचे.
परत एक फोटो सोडायचा आहे आणि परत एक 6वा फोटोला इफेक्ट पेस्ट करायचे, ठीक आहे. आणि पुढचा फोटो सोडून द्यायचा. ह्या शेवटचा फोटोला लावायचा आहे, ठीक आहे. अशा प्रकारे जे मी तुम्हाला फोटो सांगितले त्यांना तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. परत बॅक येऊन आपला इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा. जो काही 2 नंबरचा फोटो आहे, सेम प्रकारे इफेक्ट कॉपी करायचे आहेत. परत आपले बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे आणि अशा प्रकारे पुढे यायचे. ज्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो तिथे यायचे. आता इथं जो काही 14.28 सेकंदाचा बिटमार्क आहे तर याच्यावरती यायचं आणि जे काही इथं आपण एक-एक फोटो सोडलेले होते, तर एक-एक फोटोंना हा इफेक्ट पेस्ट करायचा, ठीक आहे. आणि शेवटच्या फोटोला लावायचा नाही हा इफेक्ट, ठीक आहे. शेवटचा फोटो तुम्ही डायरेक्ट सोडून द्यायचे, ठीक आहे. आता शेवटचा फोटो सोडून द्या, ठीक आहे. याला नाही लावायचं आपल्याला, ठीक आहे. फक्त इथपर्यंत हे फोटोंना इफेक्ट लावायचे, ठीक आहे. नंतर परत बॅक यायचे. आपलं इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचे. इथं 2 फोटो दिलेले. तर आज जो काही वरचा फोटो आहे, तर याच्यावरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये यायचे. 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचे. परत बॅक येऊन आपला जो काही बिटमार्क प्रोजेक्ट याला ओपन करायचे आणि जे आपण या व्हिडिओच्या वरती 4 फोटो लावले बघू शकता वरती घेतलेले होते. तर हे 4ही फोटोंना एक-एक करून अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट करायचे, ठीक आहे. तर हे 4ही फोटोंना पटापट एक-एक करून इफेक्ट पेस्ट करून द्या अशा प्रकारे. नंतर परत बॅक येऊन आपले इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचे. आता हे 2 फोटो आहेत, तर यांचा जो काही खालचा फोटो आहे, आता या खालच्या फोटोवरचे इफेक्ट कॉपी करायचे. परत बॅक येऊन आपले बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे. आता हे आपण वरच्या फोटोंना इफेक्ट लावले. आता खाली यायचे आणि जे काही खालचे एक-एक फोटो आहेत आपले डबल फोटो बनवलेले, फक्त त्यांनाच इफेक्ट पेस्ट करायचे. आता हे 2 फोटोंना इफेक्ट पेस्ट केला. नंतर हा एक फोटो सोडायचे. आता पुढचे हे 2 फोटो आहेत, तर यांना इफेक्ट पेस्ट करायचे, ठीक आहे, अशा प्रकारे. तर अशा प्रकारे खालचे 4 फोटो आणि वरचे डबल केलेले 4 फोटो, तर यांना हा इफेक्ट पेस्ट करायचा, ठीक आहे. आणि त्यानंतर आता इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर परत बॅक यायचं. आपला इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा. जो काही शेवटचा फोटो आहे, तर याच्यावरचे इफेक्ट कॉपी करायचे. परत बॅक येऊन आपला जो काही बिटमार्क प्रोजेक्ट आहे याच्यावरती यायचे आणि या ठिकाणी बघू शकता 8.2 सेकंदावरती एक बिटमार्क आहे तर इथे यायचे आणि याच्या पुढचा हा मध्यभागी फोटो होता मोठे लेअरवाला, तर याला हा इफेक्ट पेस्ट करायचे, ठीक आहे. नंतर शेवटच्या फोटोवरती यायचे आणि शेवटच्या फोटोला पण हा इफेक्ट पेस्ट करायचे, ठीक आहे. जे मी तुम्हाला फोटो सांगितले त्यांना हा इफेक्ट पेस्ट करायचे. त्यानंतर बघू शकता आता आपलं पूर्ण व्हिडिओ बनून रेडी झालेलं आहे. तर तुम्हाला इमोजी पीएनजी वगैरे लावायचं असेल तर इथं वरती कोपऱ्याला लावून घ्यायची कोणती, तर मी तुम्हाला झिप फाईलमध्ये देऊन देईल, ठीक आहे. तर इथं मी इमोजी पीएनजी नंतर ॲड करून घेईल. आता व्हिडिओ आपला बनून झालेला आहे. फक्त आता वरती इथं शेअर आयकन आहे तर याच्यावरती क्लिक करायचे आणि इथं तुम्हाला या व्हिडिओच्या ऑप्शनच्या बाजूला इथं ॲरो आहे तर याच्यावरती क्लिक करायचं म्हणजे बांध आहे. तर याच्यावरती क्लिक करून इथून व्हिडिओची क्वालिटी सिलेक्ट करायची. खालची इरेज क्वालिटी नावाची याला आपण फुल वाढवून घ्यायची आणि एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून सेव्ह करून घ्यायचा आहे. तर आपला आजचा व्हिडिओ हाच होता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या खानदेशी आणि अहिराणी गाण्यांवरती व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.